तर खेळाला सुरुवात होते. सोनटक्का संघाचे सर्व प्रतिनिधी आपापली जागा घेण्याची तयारी करतायत. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सुद्धा बॉलिंग मार्कवर सज्ज होताना दिसतोय. नांदेडने संघाचे सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज होते. अजय आणि ऋषिकेश अशी नांदेडना संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज होते. आणि गोलंदाजीचा भार सोनटक्का संघाकडनं प्रथम रोशन जाधव याच्यावर पसंती दिली जाते रोशन याला. आणि रोशन आपल्या गोलंदाजीवर सज्ज होताना थोडासा सराव करताना दिसतोय. ऋषिकेश सर्वप्रथम फलंदाज असा पहिला चेंडू खेळण्याची संधी ऋषिकेशला मिळते. आणि ऋषिकेश पंचांकडनं गाड घेतल्यानंतर सज्ज होतोय फलंदाजी करण्यासाठी. क्षेत्ररक्षकाचा मायना करतोय, पाहणी करतोय आणि लगेचच तयार होतोय फलंदाजी करण्यासाठी. गोलंदाज रोशन समोर दूरवरून रोशन येतोय. 25-26 पावलांचा रनअप असेल. निश्चितच करून 30 पावलांचं म्हटलं तरी वागवं ठरणार नाही, कारण सर्कलचा जो गार्ड असतो, एरिया असते ते 30 यार्ड असते, 25-30 पावलांची असते. आणि ह्या वेळेस गोलंदाज अजय रोशन तयार होतो आपल्या बॉलिंग मार्कवर. ऋषिकेश तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. शॉट टाकलेला चेंडू, पुढ्यात टाकलेला चेंडू कट करण्याचा प्रयत्न फसतो. अतिशय वेगात तिकट मारा चेंडू फेकला गेला आणि चेंडू चित्त्याच्या चपलाईने निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव होतोय. रोशन यांच्या हातातून आलेला हा पहिला चेंडू हाताला गेला डॉट चेंडू. ऋषिकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय रोशन समोर. लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय हा रोशन. यावेळेस पुन्हा एकदा दाद मागणे देते. बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिला धक्का, मोठा धक्का बसतोय नांदेडने संघाला ऋषिकेश यांच्या रूपात. घेण्यासाठी नवीन फलंदाज अभिषेक फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 1-0 नाणेफेकी हरल्यानंतर फलंदाजी करते नांदेड संघ. आपलं अकाउंट खोलायचं आहे, मात्र एक विकेट अकाउंट खोलायच्या आत त्यांची पडलेली आहे ऋषिकेशच्या रूपात. मात्र रोशन चांगल्या प्रकारे गोलंदाजी हाताळतोय. एक तिखट तेज तरार गोलंदाज सोनटक्का संघाचा, डावखुरा गोलंदाज. यावेळेस त्रिफलाचीत फलंदाज आल्या निघून जातोय. नुसती हजेरी लावली जाते अभिषेक कडनं आणि एका पाठोपाठ 1-2 चेंडूवर 2 मोहरे टिपले जात आहेत नांदेडने संघाचे. एकदा नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतोय जतीन वर मोठी जबाबदारी असणार आहे, कारण गोलंदाजी अप्रतिम दर्जाची होते आणि गोलंदाजाला हॅट्रिकची मोठी संधी आहे. या हॅट्रिकचा चेंडू घेऊन येतोय अजय.
चांगला चेंडू होता, ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू, शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू रेंगाळतो. पहिली धाव अतिशय वेगात घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही, एकाच धावेवर समाधान मानतो जतीन. एका धावेनेची नांदिटने संघाचं खातं खोललं जाते. 2-1. गोलंदाजी अप्रतिम दर्जाची होती, चांगली गोलंदाजी होती. रोशनची जर गोलंदाजी जर ॲक्शन बघितली, बॉलिंग ॲक्शन, तर एक विचित्र वेगळ्या पद्धतीने गोलंदाजी करतो डावखुरा गोलंदाज. चांगल्या प्रकारे गोलंदाजी हाताळतोय. आतापर्यंत तर प्रशंसा करावी लागेल रोशन याची. यावेळेस शॉट टाकलेला चेंडू, पुढ्यात टाकला चेंडू, कट करण्याचा प्रयत्न, मात्र प्रयत्न फसतोय आणि अशा प्रकारे चेंडू निर्धाव होतोय. रोशन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग रनअपवर नवीन फलंदाजी करतोय. यावेळेस अजय फलंदाजी करतोय. शॉट टाकला चेंडू, हलकेच ढिल्या हाताने चेंडूला खेळण्यात आलेले आणि लगेच एक धाव पूर्ण केली आपल्या संघाच्या खात्यामध्ये. एकने धाव पुढे सरकला जातोय. 2-2. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक नाजूक स्थितीमध्ये नांदिकना संघ सध्या ठेपलेला आहे आणि त्याचं श्रेय जाते गोलंदाज रोशन याला. त्याने आपल्या पहिल्याच षटकामध्ये 2 मोहरे टिपलेत आणि फक्त 2च धावा दिल्या आहेत प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये. 2 धावा म्हटल्यानंतर 2वर 2 असे हा नेल्सन्स फिगर्स आहे. नेल्सन फिगर जर म्हटलं तर एक इंग्लंडचा क्रिकेट प्रेमी होता. तो क्रिकेट प्रेमी सामना बघण्यासाठी गेला होता आणि त्या क्रिकेट प्रेमीचं मी वंदन करतोय. त्या क्रिकेट प्रेमीला मात्र पाय आणि हातपाय दोन्ही नव्हते. नेल्सन्स त्या नावाचा होता आणि त्याच्या नावावर नेल्सन्स फिगर लिहिले गेले. वेळेसंदर्भात टीम मीटिंग प्लीज जास्त वेळ करायची नाही, सोनटक्का संघाला विनंती असेल. आयोजकाकडून महत्त्वाची सूचना असेल, कारण आजचा शेवटचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसांत जर बघितलं तर शेवटच्या 2 मॅचेस एक्स्ट्रा होणार आहेत, 2 सेमीफायनल आणि एक फायनल. त्या अनुषंगाने हा मी वारंवार आपणास विनंती करतोय की जास्त वेळ खर्च करू नका टीम मीटिंगसाठी. नवीन गोलंदाज येतोय प्रणय शेलार, एक उंचपुरा गोलंदाज आणि यावेळेस त्याच्यासमोर फलंदाज असणार आहे अजय. 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. जतीन हा सुद्धा 1 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. संघाची धावसंख्या आहे 2-2. प्रणय लांबलचक आपल्या धावपट्टीवर सज्ज होताना हळूहळू राईट आर्म ओव्हर द विकेट. हलवा टाकलेला चेंडू थोडासा फुलटॉच होतो, चेंडूला कट करण्याला पॉइंट क्षेत्रामध्ये पॉइंट सीमारेषेच्या बाहेर चेंडू दणदणाता हुआ, सनसनाता हुआ निकल गया. 4 रन के लिए. फुलटॉच चेंडू होता आणि लगेचच पाहणी. अपर चेंडू आहे सर.
4 धावा मिळतात प्रतिस्पर्धी संघाच्या खात्यामध्ये. 4 धावफलक पुढे सरकला जातोय 6 या अंकावर. 2 बाद 6. चांगला फटका होता, कव्हर ड्राईव्हचा फटका होता. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू पॉईंट सीमारेषेच्या बाहेर घासत पुसत आणि हसत हसत निघून गेला होता 4 धावांसाठी. आता मात्र प्रणय शेलार पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू त्यांनी खराब चेंडू टाकला होता, थोडासा फुलटॉच चेंडू होता आणि त्या फुलटॉच चेंडूवर 4 धावा वसूल केल्या होत्या फलंदाज अजय याने. शॉट टाकला, चेंडू पुलचा फटका आहे, मात्र चेंडू हवेत उडालेला आहे, उंच उडालेला झेल आहे. झेल टिपण्याची संधी मात्र मिळत नाही आणि संधी मिळत नाही हे पाहताच क्षणी दोन्ही फलंदाजांनी 2 धावा चित्त्याच्या चपलाईने पूर्ण केल्यात आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे सरकला जातोय नांदिटना संघाचा. 2 बाद 8. थोडासा आकार उकार मिळतोय धावसंख्येला दुसरं षटक चालू असताना, मात्र मोठे फटके खेळावे लागतील, चांगले धावसंख्या बनवावी लागेल नांदेडना संघाला. नाहीतर सोनटक्का संघ सुद्धा एक मजबूत संघ आहे आणि एक मजबूत संघासमोर निश्चितच करून 25-26 धावा तर ठेवाव्याच लागतील. याचं भान ठेवून फलंदाजी करावी लागणार आहे दोन्ही फलंदाजांना. यावेळी शॉट चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे, कट करण्याचा प्रयत्न होता. ऐनवेळी आपली बॅट मागे घेतली आणि चेंडूला जाऊन दिलं यष्टिरक्षकाच्या मागे, कारण माहीत आहे चेंडू वाईट होतोय हे त्यांच्या लक्षात आलं आणि चेंडू वाईट म्हटल्यानंतर एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय. 2 बाद 9. नांदिटना प्रथम फलंदाजी करत. प्रणय पुन्हा एकदा फलंदाज असणार आहे समोर अजय. 7 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. शॉट टाकलेला चेंडू मात्र कट करण्याचा हुक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाहीत आणि चेंडू पुन्हा एकदा निर्धाव होतोय. मोठा फटका मारण्यासाठी लालच दिली होती फलंदाजाला, मात्र आव्हान त्याने स्वीकारण्यामध्ये अपयशी ठरला अजय. धावा स्थिर आहेत. 2 बाद 9. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांचा हा सामना आहे. प्रणय शेलार पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट अजयसाठी. शॉट टाकला, पुन्हा एकदा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय. जर ह्या चेंडूला एखादा कट केला असता, अपर कट केला असता किंवा नुसती दिशा दिली असती ऑन साईडच्या दिशेने तर निश्चितच करून काही धावा मिळाल्या असत्या. खाली छत्र सुद्धा आहे, पॉईंट आणि गलीमधनं खाली छत्र पूर्ण छत्र खाली आहे आणि त्याच्यामध्ये जर चेंडू ढकलून दिला असता तर निश्चितच करून धावा मिळाल्या असत्या. प्रणय शेलार पुन्हा एकदा आणि यावेळेस मिडॉनच्या दिशेने चेंडूला डावी करण्यात यश येते. मिडॉनच्या क्षेत्राशी चेंडू अडवतो, चेंडू फेकी करतोय. 1च धाव मिळते संघाच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय नांदिटने संघाचा. 2 बाद 10. याचाच अर्थ डबल फिगर्समध्ये जाऊन नांदिटना संघ पोहोचतोय, प्रवेश करतो डबल फिगर्समध्ये. प्रणय पुन्हा एकदा नंतर धावसंख्या झाली 2 बाद 17. एक समाधानकारक धावसंख्या म्हणायला लागेल पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. खास करून थोडेसे महंगे साबित झालेत प्रणय शेलार. 15 धावा खर्च केल्या प्रणय शेलार याने आपल्या संघासाठी. आणि टीम मीटिंगसाठी जास्त वेळ प्लीज घेऊ नका, प्रत्येक ओव्हरमध्ये घेऊ नका, कारण वेळेसंदर्भात आम्ही वारंवार आपणाला सूचित करतोय, कारण शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. शेवटी लास्टला याच्याकडे लक्ष द्यायचं आहे सर्वांनी. बकऱ्यांचा जो गवारी असेल त्याला जर विनंती आहे की आपली बकरी आतमध्ये आलेला एखादा चेंडू लागला तर ती जखमी सुद्धा होऊ शकते, तिला आत बाहेर घ्यायची आहे मैदानाच्या बाहेर. जखमी झाली तर आज रविवार आहे, मात्र सोनटक्का संघाच्या संघाकडनं विराज शेलार आणि ह्यावेळेस फलंदाज असणार आहे अजय. अजयचा जर विचार केला आतापर्यंत अजय चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे, खूपच
बाहेर आहे. टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर जातो. पंच दखल घेत आहेत, खून करतायत. वाईटची एका धावेची भर पडते संघाच्या खात्यामध्ये. एकनी धावफलक पुढे सरकला जातोय नांदेडना संघाचा. 2-18. विराज पुन्हा एकदा अजयसाठी शॉट टाकला चेंडू आणि बॅटची कडा घेऊन चेंडू निघून जातो फाईन लेग क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी. एक लक्की चौका म्हणावा लागेल, कारण चेंडूने बॅटची कडा घेतली होती आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला 4 धावांसाठी. 4 धावांची संघाची धावसंख्या वाढली जाते नांदेडना संघाची. 2-22. पुन्हा एकदा नेल्सन फिगर्स पाहावयास मिळते. 2-22 आणि आजची तारीख सुद्धा आठवण करून देणारी 22. 2-22 रविवारचा दिवस. तारीख सुद्धा 22 आहे. धावसंख्या सुद्धा नांदेडना संघाची फलकावर 22 लागलेली दिसते. विराज यावेळेस लो फुलटॉस चेंडू आणि हॉपल चेंडूला उंची देण्यात आले. खूप उंच उडायला हा झेल आहे, मात्र विराज प्रणय याने व्यवस्थित झेल टिपलेले आहे आणि मात्र अजय याची खेळी संतुष्टात येते. तिसरा मोरा बाद होतोय 22 या धावसंख्येवर नांदेडने संघाचा. आई संतोषी माता अनगाव दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण स्वर्गीय संजयजी डांबरे टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचं आहे, कारण चालू सामन्यातली पहिली बारी संपल्यानंतर लगेचच 2 संघामध्ये नाणेफेकी होणार आहे. आजच्या दिवसातील सर्व सामने हे 3 षटकांचे खेळवले जातील, याचे सुद्धा भान ठेवायचे सर्व संघनायकांनी, त्यांच्या व्यवस्थापकांनी, सर्व खेळाडूंनी. षटकार हॅट्रिक साठी नवीन आलेला फलंदाज मात्र अनिकेत साठी षटकार हॅट्रिक साठी कोणाकडनं सर? दिनेशजी डांबरे सरांकडनं षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. यावेळेस पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय, मात्र क्षेत्ररक्षण करण्यामध्ये थोडीशी चूक करतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण करतोय अनिकेत आपल्या बॅटच्या पट्ट्यामधून. एका धावेने संघाची धावसंख्या वाढली जाते. सॉरी 23. 3-23. पुन्हा एकदा गोलंदाज विराज शेलार. यावेळेस फलंदाज असेल जतीन. मोठा फटका आहे, हवेत फटका आहे, झेल होतोय की काय पाहायचंय मात्र, आणि झेल होतोय आणि जतीन बाद होतोय. थोडीशी चेंडूवर ताकद कमी पडली, प्लेसिंग चांगली होती मात्र ताकद कमी पडली. चेंडू जास्त वर गेला आणि फलस्वरूप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकांनी कुठल्याही प्रकारे चूक केली नाही आणि जतीन याला बाद केलाय. चौथा फलंदाज बाद झालाय 23 या धावसंख्येवर नांदेडने संघाचा. अंदाज मैदानामध्ये वाटचाल करताना आपण पाहतो नितेश. शेवटचे मात्र 2 चेंडू यायचे बाकी आहेत आणि नितेशला मोठे फटके मारण्याची संधी असणार आहे. खराब चेंडू आहे, फुलटॉस चेंडू आहे, चेंडूला स्विंग करण्यात आलेले आहे आणि धाव संख्येला आकार. नांदेडने संघ थोडासा मजबूत स्थितीमध्ये जाताना दिसतोय, कारण 4 बाद 29 धावसंख्या झाली आणि शेवटचा चेंडू बाकी. यावेळेस शेवटचा चेंडू पुन्हा एकदा शॉट टाकला, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, कट करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू होतो आणि अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती होते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे नांदेड पप्पू 11 संघाची 4 बाद 29. जिंकण्यासाठी बरोबर 30 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे सोनटाका संघासमोर नांदेडना संघाने. वळूया टॉस बॉक्सकडे.
सुनील पाटील सरांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये जाऊन नाणेफेकी करून घ्यायचे दोन संघामध्ये, भरे आणि अनगाव. जय हनुमान भरे आणि आई संतोषी माता अनगाव दोन संघामध्ये नाणेफेकी होणार आहे. भरे संघाचे संघनायक इथे हजर झालेले आहेत. अनगाव संघाच्या संघनायकांना विनंती असेल विना विलंब करता आपण टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. धन्यवाद भगवानजी लकडे सर. तर मी गणेश निपुरजींना विनंती करतोय आपण वेस्ट टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. जनमन भरेच्या विपक्षात जय संतोषी माता अनगाव या दोन टीम संघात केला जाईल टॉस. तर नाण्याची पहिली बाजू आपण पाहतोय आई गावदेवी चषक, तर नाण्याची दुसरी बाजू योग क्रिएशन. जय हनुमान भरे टीम कडून केला जातो कॉल. आई गावदेवी ही नाण्याची बाजू गणेशजींना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. क्षेत्ररक्षण निवडत असताना समोरच्या टीमला अनगाव टीमला किती धाव रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल आणि या मॅचमध्ये कोणाकोण अपेक्षा असतील? चांगली गोलंदाजी केली जाईल, कुठेतरी त्या फलंदाजांना रोखलं जाईल. रोहित भोईरे की तो चांगल्या प्रकारे संतोषी माता आगरीपाड्या टीमला रोखण्याचा पूर्ण प्रयत्न ठेवेल आणि आम्ही त्यांना 30 रनापर्यंत रोखण्याचा पूर्ण आमचा प्रयत्न राहतील. हे आयोजन नियोजन या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला कसं वाटतंय? फार सुंदर वाटतोय आणि आपल्या असोसिएशनचं जिथे पण टुर्नामेंट होतात आयोजन फारच छान असतो. धन्यवाद. टॉस हरलाय, बॅटिंग करायचे. 3 षटकांचा सामना आहे. किती धावा जाण्याचा प्रयत्न असेल आणि कोणाकोण अपेक्षा असतील? कुठेतरी भरे टीमवर पहिल्याच षटकापासून अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल. आम्ही 35 ते 40 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आणि कोणाकोण अपेक्षा असतील? चांगली बॅटिंग केली जाईल, मोठी धावसंख्या उभारण्याचं काम केलं जाईल. नितीन आहे, प्रफुल आहे, दीपेश आहे. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. जय हनुमान भरे टीमनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलाय निर्णय आणि इन्व्हाइट केले बॅटिंग करण्यासाठी जय संतोष माता अनगाव टीमला. जाऊया कॉम्बॉक्समध्ये दुसऱ्या सत्रावली सुरुवात. धन्यवाद. आपण पाहतो पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये पाहिले असेल तर चांगली फलंदाजी राहिली पप्पू इलेव्हन नांदेड टीमची आणि फलंदाजी करत असताना पहिल्या इनिंगमध्ये बनवल्यात 29-30 धावांचं टार्गेट असेल. जय बजरंग सोनटक्के टीम समोर सलामीचे बॅटर्स मैदानात दाखल झालेत. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 3 षटकांचा हा सामना म्हणजेच 10.00 अशी सरासरी गाठावी लागेल या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो पहिलं षटक काढण्याकरिता अभिषेक. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वैभव ज्युनियर आणि विराज हे सलामीचे बॅटर्स मैदानात दाखल झालेत. आज आपण पाहतोय स्पर्धेचा अंतिम दिवस, फायनल डे मध्ये आपण आहोत. तर आपण पाहतोय आपल्या इथे उपस्थित आहेत कव्वाड ते अंबाडी असोसिएशनचे अध्यक्ष संतोषजी गुरव साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. तर गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवर अभिषेक. स्ट्राइक एंडवर आपण पाहतोय विराज. तर इनिंगला होते सुरुवात, दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. 30 धावांचं टार्गेट समोर असताना सलामीचे बॅटर्स आपण पाहतो स्ट्राइक एंडला विराज तर नॉन स्ट्राइक एंडला वैभव ज्युनियर. डावकरी आताचा गोलंदाज अभिषेक 20-25 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होताना विराजच्या विरोधात.
गोलंदाज तयार. अभिषेकचा ह्या इनिंग मधला दुसऱ्या इनिंग मधला पहिला चेंडू. यावेळी चांगला स्ट्रोक इन पिनच्या वरनं प्रोटेक्शन दिले गेले लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एक धाव कंप्लीट झाली. एकच धावेवर समाधान मानावं लागतं. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पहिली धाव फलकावर जोडली जाते. ज्या पद्धतीनं पाहिलं तर 30 धावांचं टार्गेट समोर असताना मात्र पहिल्या चेंडूवर एक धाव. यावेळी स्ट्राईक एंडला आपण पाहतो वैभव ज्युनियर. चांगली बॅटिंग लाईनअप आहे जय बजरंग सोनटक्के टीमकडे. ज्या पद्धतीनं पाहिलं तर चांगले स्ट्रायकर त्यांच्या डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिषेक डावखुऱ्याचाच बॅटर वैभव ज्युनियरच्या विरोधात. चांगला चेंडू, चांगली लाईन यावेळेस पाहायला मिळाली. ज्या पद्धतीनं पाहिलं तर डावखुऱ्याच्या गोलंदाजाला मात्र अँगल निर्माण होतोय आणि त्याच पद्धतीचा चेंडू मात्र अभिषेक मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना डॉट चेंडू पाहायला मिळाला. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एक धाव फलकावर पाहायला मिळते. 30 धावांचा पाठलाग करत असताना जय बजरंग सोनटक्के टीम पप्पू 11 नाणेटे टीमच्या समोर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज अभिषेकचा पुढील चेंडू. यावेळी चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथं उपस्थित. चांगला झेल पकडला जातोय. विकेट क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. तर पहिल्या विकेटचं पतन झालं. वैभव ज्युनियर हा तंबूच्या आश्रयाला निघून गेलाय. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये उदय. उदय हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर. एक या धावसंख्येवर पहिल्या विकेटचं पतन झालंय. डावखुऱ्याचा बॅटर अभिषेकच्या विरोधात स्ट्राईक एंडवर सज्ज होताना. धावांचा पाठलाग करत असताना जय बजरंग सोनटक्के टीम 1 वर 1 अशी परिस्थिती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अभिषेक पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस पलटी स्ट्रोक केलायचा होता. चेंडू पासून दूर राहिले. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर विकेट्स गमावले गेले. कुठेतरी पार्टनरशिप महत्त्वाची ठरेल. 30 धावापर्यंत पोहोचायचं असेल तर छोट्या छोट्या पार्टनरशिपने मात्र धावांचा पाठलाग करू शकताय. त्या पद्धतीची बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? गोलंदाज अभिषेक पुन्हा एकदा उदयच्या समोर. यावेळी स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित आणि काय झेल पकडलाय ते पाहावं लागेल. सीमा लगत. पंचांचा इशारा आलाय. 6 धावे करीत हा मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 7 अंकावर. स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला. बॅटर उदयच्या बॅटमधून येणारा हा पहिला षटकार. यावेळेस अजून एक तडाखा. चेंडू सरळ एक टप्प्याखेरीज निघून जाईल. सीमा रेषेच्या बाहेर उदयचा हा बार येतोय. पहिला चौकार. चला वेळ संदर्भात सहकार्य करा. टीम मीटिंग करू नका. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. त्या कारणास्तव आपणाला सूचित केलं जातं.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा फलकावर आहेत. एक विकेटचं पतन आपण होताना पहिल्या षटकामध्ये पाहिलंय. च्या पद्धतीने पाहिलं तर इनिंगला सुरुवात झाली होती. 10.00 अशी सरासरी काटणं आवश्यक होतं आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा फलकावर जी सरासरी हवी होती ती मात्र साधत असताना हे बॅटर आपल्याला पाहायला येतात मैदानाच्या आतमध्ये. विराज आणि उदय. सेकंडला आपण पाहतोय विराज, न्यू गोलंदाज ऋषिकेश गोलंदाजी ट्रॅकवर विराजच्या विरोधात. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेला. लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला. एके धावेकरिता. एके धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 12. 30 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय 12 धावा आतापर्यंत जोडता आल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगती पथावर. च्या पद्धतीनं पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अभिषेकनं 11 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकात कमबॅक करणं गरजेचं आहे पप्पू या नाणेने टीमसाठी. त्या पद्धतीची गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. गोलंदाज ऋषिकेश. यावेळेस डावखुऱ्याचा बॅटर उदय. पहिल्या षटकाच्या शेवटच्या 2 चेंडूवर षटकार आणि चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला होता. तोच बॅटर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. चेंडूला सरळ पाठवलाय. स्क्वेअर लेग क्षेत्रामधून येईल हा उदयचा दुसरा ब्लास्ट, दुसरा षटकार. अरे ये सब हटा रहे सावन की घट करा, कारण त्याच काट्यांनी यशाची कहाणी घडत असते. हे दाखवत असताना बॅटर उदय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज ऋषिकेश उदयच्या विरोधात. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. अलंत कार्पेट चेंडू डीपमध्ये पोहोचलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मुभा होती या बॅटरला सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 19. दुसरं षटक प्रगती पथावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. एकंदरीत समीकरण आपण पाहिलं तर इथून 9 चेंडू विजयाकरिता 11 धाब्यांची आवश्यकता. 9-11 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकिंगला आपण पाहतो विराज हा बॅटर सज्ज होताना. यावेळेस पंचांचा इशारा आलाय नो बॉलचा. पिचिंग यावेळेस खेळपट्टीच्या बाहेर हाताळले गेले गोलंदाजीच्या माध्यमातून. नो प्लस बायच्या स्वरूपात एक अशा 2 धाबा मात्र फलकावर जोडल्या जातील. 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल. 21 या अंकावर फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 30 धाबांचा पाठलाग करत असताना जय बजरंग सोनटक्के टीम पप्पू 11 नांदिण्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण करत आहेत. हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत विराज आणि उदय. उदयला मात्र साथ दिली जाते विराजच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे परंतु प्रोटेक्शन आहे. अभिषेक आहेत तिथे उपस्थित लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एकच धावेवर समाधान मानावं लागेल. एके धावेने धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 22 या अंकावर. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. दुसरं षटक प्रगती पथावर. गोलंदाज अभिषेक पुणेचे एकदा विराजच्या विरोधात. गोलंदाज ट्रॅकवर. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केले जात आहे. त्या पद्धतीनं पाहिलं तर लॉंग ऑनला थोडंसं वाईडिश कावकॉर्नर दिशेने ढकललं जात आहे. धावसंख्या 22. 8 धाब्यांची आवश्यकता. समीकरण साधा आणि सोपं फलकावर पाहायला मिळते. 8 चेंडू 8 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस गती परिवर्तन होतं. ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. कुठली धाव या चेंडूवर आली नाही. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते 22. 7 चेंडू 8 धाब्यांची आवश्यकता. साधा आणि सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
परंतु मैदानाच्या आतमध्ये कुठलंही समीकरण साधं आणि सोपं नसतं. ते तुम्हाला मेहनतीच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर मैदानाच्या आतमध्ये करावं लागतं. यावेळेस शॉर्ट थर्ड मॅन रिझनमध्ये चेंडू निघून गेला आहे. एके धावेकरिता लेगबायच्या स्वरूपामध्ये ही धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 23. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा फलकावर. आता मात्र 6 चेंडूमध्ये 7 धाब्यांची आवश्यकता विजयाकरिता. जय बजरंग सोनटके टीम समोर हे लक्ष असेल. परंतु कोणत्या गोलंदाजाला गोलंदाज ट्रॅकवर आणलं जाईल, या 7 धावा मात्र इथून डिपेंड केल्या जातील. एक मॅजिकल गोलंदाजी केली जाईल का, की सहजरित्या मात्र या 7 धावा जय बजरंग सोनटके टीम पूर्ण करेल. या 6 चेंडूमध्ये या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. आपण पाहतोय ही स्पर्धा गुरुवारच्या दिवसापासून सुरुवात झाली. गुरुवारच्या दिवसामध्ये पण पाहिलं असेल चांगलं प्रदर्शन राहिलं. आईगाव देवी पारिवली टीमनं टॉप 4मध्ये क्वालिफाय केला. शुक्रवारच्या दिवसात आपण पाहिलं असेल शुक्रवारच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल गावदेवी कोलिवली टीमने टॉप 4मध्ये क्वालिफाय झालेला संघ आपण पाहिला. आणि कालच्या दिवसामध्ये एनआर बोरपाडा बी टीमने अधिराज्य गाजवलं. आज कोणता संघ टॉप 4मध्ये क्वालिफाय होईल, त्यानंतर आपण फर्स्ट सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल आणि मेगा फायनल आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. चांगलं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आईगावदेवी वाघिवली आयोजकांच्या वतीनं ही स्पर्धा आईगावदेवी चषक 2024 हा महांग्रह आपण पाहतोय. आज रविवारचा दिवस, अनेक प्रेक्षक या मैदानाच्या भेटीला, या स्पर्धेच्या भेटीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो अजय, त्याच्या विरोधात विराज. पहिला चेंडू ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. प्रोटेक्शन आहे मिडविल क्षेत्रामध्ये. एक धाव तर कंप्लीट केली आहे. एकच धावेवर समाधान मानावं लागत आहे. एके धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 24 या अंकावर. आता मात्र 5 चेंडू 6चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. स्वप्न मोठी ठेवा आणि त्यांना गाठण्यासाठी धैर्य आणि चिकाटी ठेवा. तुमच्याकडे जिद्द चिकाटी असेल तर मात्र तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काही घडू शकता, हे मात्र दाखवावे लागेल या गोलंदाजाला. बॅटरच्या समोर मात्र चांगले चेंडू हाताळावे लागतील. कुठेतरी धावांपासून संघर्ष करण्याकरिता चेंडू हाताळण्याचं काम मात्र या गोलंदाजाच्या माध्यमातून केलं पाहिजे. चांगली बॅटिंग मात्र उदयच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला चेंडू, निर्धाव चेंडू यावेळेस पाहायला मिळालाय. तर मात्र समीकरण बदलत असताना मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू विजयाकरिता 6चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं ठाकलंय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजय हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करत आहेत. पहिल्या षटकामध्ये अभिषेकने 11 धावा खर्च केल्या. ऋषिकेशने दुसऱ्या षटकात 12 धावा खर्च केल्या. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक चेंडू प्रश्न विचारणारा राहिलाय निर्धावच्या स्वरूपामध्ये. मॅच मध्ये आले ट्विस्ट. आता मात्र 3 चेंडू विजयाकरिता 6 धाव्यांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे असंच म्हणावे लागेल. तर मात्र 3 चेंडू 6चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं ठाकलंय. यावेळेस अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू हाताळले गेलेत आणि त्यामध्ये फक्त एकच धाव खर्च केले. आता मात्र 2 चेंडू 6ची आवश्यकता. असं म्हटलं जाताना अंधार संपला की सूर्य उगवतोच, तसे संकट संपल्यावर संधीची पहाट नक्कीच होत असते. आणि हेच मात्र दाखवत असताना अजयला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ज्या पद्धतीनं पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅकवर आला आणि समीकरण पाहिलं तर असं होतं मैदानाच्या आतमध्ये 6 मध्ये
7 धाब्यांची आवश्यकता. त्यानंतर मात्र लगातारचे मागील 3 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत आणि मैदानाच्या आतमध्ये समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू 6ची आवश्यकता. परंतु आपण या बॅटरच्या माध्यमातून पाहिलं तर 2 ब्लास्ट त्याच्या बॅटमधून आलेत, म्हणजे 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. क्षमता आहे या बॅटरच्या माध्यमातून या 6 धाबा कंप्लीट करण्याची. गोलंदाज तयार. यावेळेस अजून एक चेंडू चांगला असेल गोलंदाजाचा निर्धावच्या स्वरूपातला. लगातारचे 4 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत. काय गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. कमालीची बॉलिंग करत असताना अजय या गोलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. तुमच्या स्वप्नांना पंख द्या, मेहनतीच्या वाऱ्यावरती उंच भरारी घेत असतात हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये अजयला आपण पाहतोय. आता मात्र 1 चेंडू विजयाकरिता आवश्यक धावा आहेत ते 6, म्हणजे फलंदाजाला षटकार मारावा लागेल तेव्हाच आपला संघ मात्र विजयी संपादन करू शकतोय. जबलचे पाठीराखे वाढवले जात आहेत. सामना तसाच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. तर मात्र तुम्हाला 1 चेंडूवर 6 धाबा कंप्लीट कराव्या लागतील. गोलंदाजाला मात्र एकच म्हणेन, संकटांना भिवू नका, संकटांना संधी मानून त्यावर मात करा. त्या पद्धत बॅटरला सुद्धा चांगली इथून प्रयत्न करावे लागतील. यावेळेस काय कमालीची बॉलिंग राहिली आहे या गोलंदाजाची. समीकरणात शेवटच्या षटकात होतं 6 चेंडू 7. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतरचे मात्र सर्व चेंडू निर्धावच्या स्वरूपात राहिले आणि सामना जिंकलाय पप्पू नानिरने टीमनं. हार्ड लक टू जयभिसंग सोनटके टीम. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपला खूप खूप आभार. तर अजय या खेळाडूसाठी 200